सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी असते, सावी आता तिथे तिचं खेळणे खेळत असते आर्यासोबत. आणि इकडे इरा आता तिच्यासाठी दूध घेऊन यायला निघते. आणि ती इरा त्या सावीसाठी दूध घेऊन आलेली असते. म्हणते की सावी, तुझ्यासाठी मी दूध आणलंय. तर आता इकडून जो धैर्य आहे तो म्हणतो, इरा थांबा, काय करताय तुम्ही हे, आणि काय आणलंय ते कपामध्ये. तर इरा म्हणते, हो धैर्य, असं काय करताय, सावीसाठी दूध आणलं होतं मी, तिला दूध देते ना. अहो त्याच्यामध्ये तिला ताकद येण्यासाठी मी त्याच्यामध्ये काय टाकलं आहे माहिती आहे का तुम्हाला. अहो त्याच्यामध्ये मी हे टाकलं आहे, सगळं काही टाकलं आहे मी त्याच्यामध्ये, खारी खोबऱ्याचे कुटण ते सगळं टाकलं आहे, बदाम आणि ते तिला हे येण्यासाठी. तर आता धैर्य म्हणतो, नाही तरी पण इकडे द्या दुधाचा ग्लास, मला दूध पिऊन बघू द्या अगोदर, मी अशी रिक्स नाही घेऊ शकत सावीच्या बाबतीत, असं धैर्य बोलतो. आणि आता लगेच धैर्य इराच्या हातातून ग्लास घेतो, दूध पिऊन बघतो. तर तो म्हणतो की इरा, काय आहे हे, चांगलं आहे, मला वाटलं की काय आहे आत. तर ती म्हणते की धैर्य, खरंच तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का हो. अहो मला खूप राग यायचा सावीचा, काय करणार होते, कारण की माझ्या तावडीतून तुम्हाला तिने हिसकावून घेतलं, माझ्या धैर्यानं माझ्यापासून हिसकावून घेतलं. पण आता काय करणार आहे हो, त्या बिचारीलाच तिचं काही कळत नाही आहे, त्यामुळं मी असं काही करणार नाही, धैर्य माझ्यावर विश्वास ठेवा, असं म्हणते. आणि ती आता सावीला दूध देते, सावी दूध वगैरे पिते आणि ती खेळत असते. तर इकडे आता जी दामिनी आहे ती म्हणत असते की का, आता ती इकडे फोन करते, जो नाना असतो त्याला फोन करते आणि म्हणते की काय हो नाना, काय काम आहे. नाना म्हणतो, अहो दामिनी मॅडम, मी बाहेर आलेली आहे, इथे बाहेर आलेलो आहोत, असं नाना बोलतात. तर आता ती म्हणते, कशाला आलात तुम्ही इथे, अहो कुणी बोलवलं होतं तुम्हाला इथे, जा बरं तुम्ही इथून, असं म्हणते. आणि ती म्हणते, कुणी बघितलं ना खूप मोठा प्रॉब्लेम होईल, धैर्य पण घरीच आहे. तर आता लगेच ते म्हणतात की नाही नाही, कुणी बघणार नाही, पण अहो दामिनी मॅडम, मी ते इरासाठी आलतो, ते इराला मला घेऊन जायचं होतं किडनॅप करून, अहो इरा कशी सुटली ना काय माहिती. तर आता ते म्हणते की जा इथून, तुला ते इराने बघितलं ना खूप अवघड होईल. आणि आता जो धैर्य आहे तो आता तिकडून येतो आणि आता तो लगेच म्हणतो, तो नानाला बघतो, नाना खूप घाबरतो, म्हणतो की काय झालं. तर आता लगेच धैर्य म्हणतो की काय झालं नाना, एवढं काय घाबरताय तुम्ही. तर नाना म्हणतात, काही नाही, इथं काय करताय मग. तर आता ते म्हणतात की काही नाही अहो, असंच आलं होतं मी. तर आता लगेच म्हणतो की हो का, हो पण आज आजूबाजूला कोणी तुम्हाला अनोळखी व्यक्ती दिसला ना मला सांगा, कारण की कुणीतरी आमच्या घरावर लक्ष ठेवू नये आणि कुणीतरी हे करत आहे, कारण की हे सगळं अचानक असं नाही घडू शकत, कुणीतरी माझ्या सावीला संपवण्याचा प्लॅन केला होता, असं म्हणतो. आणि तो म्हणतो की लक्ष राहू द्या, कुणी दिसलं तर मला सांगा, असं म्हणतो. आणि आता इकडं किचनमध्ये इरा सावीसाठी जो केक असतो ते बनवत असते. तिथे धैर्य येतो बघण्यासाठी ती कसं बनवते. असं म्हणतो की मी कुणावर विश्वास नाही ठेवू शकत, असं म्हणतो. आणि आता तिथे उभा राहतो. तर आता इरा धैर्याचा हात हातात घेते आणि म्हणते की अहो धैर्य, माझ्यावर आता तरी विश्वास ठेवा ना, असं का करताय. तेवढ्यात आता तिकडून सावी येते आणि ती बघते, ती म्हणते की लांब हो, माझ्या फ्रेंडला हात का लावला तू, माझ्या फ्रेंडला हात नाही लावायचा, फ्रेंड फक्त माझा आहे, सोड चल माझ्या फ्रेंडचा हात, असं म्हणते. आणि धैर्याला तिथून तिच्यापासून ओढत घेऊन जाते. तर चला आता बघूया पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.